नमस्कार मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता. त्याच्यावर बरेच तुमच्या कमेंट आल्यात की दादा वहिनी कुठले, सोयरी कुठे केले, लग्नाची तारीख काय ठरली. तर मित्रांनो, मला एक तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करायची की व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, मग ठरवा. कारण आहे ना, यामुळं खरंच जीवनात खूप मोठी मला अडचण यायला लागली. की काय झालं, एक प्रमोशन होतं मला आणि त्या प्रमोशनसाठी मी तो व्हिडिओ केलता. प्रमोशन छान झालं, पण काय अडचणी आल्यात की मला अजून 2-3 वर्ष सेटल व्हायचंय. मला मुलगी बघतोय, पण कशी बघतोय की स्वभावाने चांगली असावी, कुटुंब सांभाळणारी असावी, अशी मुलगी मी बघतोय. आणि अजून मला ती काही सापडलेली नाही. आणि आई वडिलांच्या मनावरती माझं लग्न आहे. आमच्या आई वडिलांना काय वाटेल, कशी वाटेल, ह्याच्यावरती मी डिपेंड करतोय. तर तुम्हाला सर्वांना एक विनंती करायची की माझं लग्न जमलेलं नाही बाबा हो, हे तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. माझं अजून लगीन जमलेलं नाही, मला टाईम आहे, काळजी करू नका. लवकरच आपण तुमच्यासाठी वहिनी आणूया, काळजी करू नका. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जे मला विचारताय ना तारीख आहे काय नाही बरं का, असं तर तेच सांगायचं होतं. काय होतंय, मला खूप कॉल येत आहे, त्रास होत आहे. आणि सोशल मीडियाने सुद्धा लावून धरलंय की घनश्याम लवकरच भावल्यावर चढणार. माझी सर्वांना एक विनंती आहे, तो व्हिडिओ संपूर्ण बघा. एक स्वप्न दाखवलेलं आहे आणि ते प्रमोशन होतं, त्यासाठी तो व्हिडिओ केलेला आहे. बाकी काही नाही, माझं लगीन वगैरे जमलेलं नाही, पण लवकरच जमूया, काळजी करू नका. जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर मुलगी तशी असेल तरी कळवा, काही अडचण नाही. पण उगा पसरू नका की घनश्यामचं लग्न जमलं, घनश्याम आता भावल्यावर चढणार, संसाराला लागणार. नाही, अजून मला सेटल व्हायचंय. मी मुलगी बघतोय, जेव्हा मला ती पसंत पडेल तेव्हा मी त्या मुलीशी लग्न करेल, ही तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करतोय. आणि प्लीज आता हे व्हायरल होणं थांबवा. पण खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला, तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि तुमच्याही मनातल्या भावना माझ्यापर्यंत कळलेल्या आहेत की तुम्हाला वहिनी कशी पाहिजे होती. तर निश्चितच त्या वहिनीचा विचार करू आणि लवकरच पण भावल्यावर चढू बरं का, ध्यानात ठेवा.